हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आज आपण बनवतो आहे तुपाचा बेरीचा केक. क्रिसमस निमित्त आम्ही बनवायचा ठरवला आहे. त्यासाठी मी 1 वाटी बेरी, 1 वाटी रवा, 1 वाटी साखर, अर्धा वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी दूध, 1 चम्मच बेकिंग पावडर आणि अर्धा चम्मच बेकिंग सोडा असं सगळं घेतलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये मी बेरी आणि साखर चांगलं वाटून घेतलं आहे. आपल्याला रवेदार कन्सिस्टन्सी हवी आहे, एकदम पातळ पण नको. याला मी एका पातेल्यात काढून घेतलं आहे. त्यात मी 1 वाटी रवा आणि अर्धा वाटी जो गव्हाचं पीठ घेतलं होतं ते टाकलेलं आहे. आणि डेसिकेटेड कोकोनट हे ऑप्शनल आहे, हवं तर तुम्ही टाकू शकता, नाही टाकलं तरी चालेल, असं पण छान लागतो. आणि दूध मी थोडं घेऊन त्याला मिक्स करत आहे. सध्या तर मी 1 वाटीच तूप सांगितलं होतं, पण मला टोटल पूर्ण 3 वाटी तूप लागला त्याला पूर्ण छान कन्सिस्टन्सी, श्रीखंडासारखी कन्सिस्टन्सी करायला. तर तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्याच्यानुसार तुम्ही तो दूध यूज करू शकता. त्यातच मी थोडासा अर्धा चम्मच बेकिंग सोडा आणि 1 चम्मच बेकिंग पावडर टाकला आहे. त्याला पण मी छान फेटून घेतलं आहे. लम्स पडता कामा नये, एवढंसं पण. आणि त्यातच मग मी वेलची पूड टाकलेली आहे. वेलची पूडनी फ्लेवर खूप छान येतो आणि खूप छान झाला होता. छोट्या मुलांना काही हेल्दी खायला द्यायचं असेल तर तुम्ही हा नक्कीच ट्राय करू शकता. आणि खरंच करा, एकदा तरी करून बघा. कसं वाटते मला नक्की कमेंटमध्ये सांगा, कसं वाटलं तुम्हाला आमचा केक. आणि मग त्यानंतर मी प्रीहीटिंगचं स्टार्टिंग केली आहे. प्रीहीटिंगसाठी मी एका कुकरमध्ये केलं आहे. मी कुकरमध्ये त्यात मीठ टाकलं आहे आणि एक स्टँड ठेवला. त्यावर मी हे पूर्ण मिश्रण एका भांड्यात ओढून टाकणार आहे. जर तुम्हाला कुकरमध्ये नसेल करायचा तर तुम्ही इडलीच्या कुकरमध्ये पण करू शकता, किंवा ही सेम प्रोसिजर तुम्ही कढईमध्ये पण सुद्धा करू शकता. सेम करायचं आहे. मी प्रीहीटिंगची प्रोसिजर तुम्हाला ही समोर दाखवणारच आहे. आणि बघा तुम्हाला किती मस्त कन्सिस्टन्सी आपल्याला मिळाली आहे, की छान. आणि टेस्टला पण खूप छान लागतो हा केक. एकदा नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसा झाला आहे तो आमचा केक. कन्सिस्टन्सी एकदम श्रीखंडासारखी, जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही. प्रीहीटिंगची प्रोसेस मी पुन्हा दाखवते आहे. मी सांगितल्याप्रमाणेच एका पातेल्यात मी त्याला छान तूप लावून घेतलं आणि त्याला बटर पेपर त्यात ते पूर्ण सारण टाकलेलं आहे आणि टॅप करून घेतला 1-2दा, जेणेकरून ते लागणार नाही. आणि कुकरमध्ये मी त्याला बंद करून टाकला. शिट्टी करायची नाही आहे, शिट्टी काढून ठेवा आणि त्याला हार्डली 30 मिनटं ठेवा. आणि मग मी बघा छान त्याला काढून पण दाखवते आहे. 30 मिनटानंतर आपला पूर्ण प्रॉपर शिजला आहे. आणि बघा तुम्ही, इतकं छान झालं होतं केक. टेस्टला पण बटर पेपर काढून घेतला आहे आणि मी त्याला एक पीस इतकं स्मूथ, इतकं रवेदार. खरंच तुम्ही नक्की ट्राय करा. मुलांना खायला देण्यासाठी आणि हेल्दीसाठी तर खूप छान आहे. तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.